जय श्रीकृष्ण मंडळी. बघा, 4 लेक्चर झालेले आपले. थोडंसं इंट्रोडक्शन, भारताचा विस्तार, स्थान आणि विस्तार. दुसरं कोणतं होतं? हिमालय पर्वतरांगा. त्याच्यानंतर हिमालयामधील सर्वोच्च शिखर आणि त्याच्यानंतर हिमालयामधील खिंडी आपण पासेस म्हणतो. त्याच्यानंतर आता उरलेले पर्वत स्टेप बाय स्टेप बघणार आपण. हे पर्वत, त्याच्यानंतर याच्यामधले उंच शिखर वेगळं बघण्याची काही गरज नाहीये. पण एक स्पेशल व्हिडिओ परत आणू आपण छोटासा 10 मिनिटापर्यंत, की भारतातले सर्वोच्च शिखर उंची वाईज प्रत्येक भागातली, म्हणजे त्या गोष्टी क्लिअर होऊन जाईल. त्याच्यानंतर पठार वगैरे बाकीच्या गोष्टी नंतर बघू आपण. ठीक आहे. आता भारतातील प्राचीन पर्वतरांगा. शब्द काय आहे? प्राचीन. प्राचीन या शब्दावरून तुम्हाला काय कळतं? की त्या पर्वतरांगा हिमालयापेक्षाही पूर्वीच्या असणार. ठीक आहे. कसं बघा आता. पहिली आहे तुमची भारताच्या द्वीपकल्पीय. द्वीपकल्पीय या शब्दाचा अर्थ काय असतो सांगा? दोन्ही बाजूंनी पर्वत नाही रे, पाणी. काय? दोन्ही बाजूंनी पाणी. त्याला पेनिन्सुलर इंडिया म्हणतो आपण. ठीक आहे. दोन्ही बाजूंनी पाणी असणार. आता हे भरपूर पर्वतरांगा आपल्याला कोणत्या अरवली पर्वत पासून पूर्व घाटापर्यंत जेवढ्या काही भारतामध्ये महत्वाच्या आहे त्या आपल्याला बघायचं आहे. मेजर त्यांच्यामधले शिखर. ठीक आहे. आता हे तर तुम्हाला माहिती आहे कोणता आहे? हिमालय पर्वत. त्याला कोणता पर्वत म्हणतो आपण? वलीय पर्वत. किती वेळेस आलेला आहे पेपरमध्ये? जर तुम्हाला विचारलं कोणत्या कोणत्या प्लेट्स होत्या त्या? इंडियन प्लेट आणि युरेशियन प्लेट. ठीक आहे. आणि इंडिया म्हणजे इंडियन प्लेट हा पूर्वी कोणत्या खंडाचा भाग होता? गोंडवाना लँड. ठीक आहे. ह्या गोष्टी थोड्या थोड्या आपल्याला विचारल्या जाऊ शकतात. आता जास्त काही नाही आहे याच्यामध्ये, मी वाचून घेसाल नंतर. पहिली कोणती आहे? अरवली पर्वत रांग. आता अरवली पर्वत रांग मध्ये आता कुठून कुठपर्यंत आहे हे म्हटल्यापेक्षा आता ह्या दोन गोष्टी ज्या आहेत कोणाला डाऊटफुल वाटतील की राजस्थान पासून दिल्लीपर्यंत आहे, किंवा कोणाला वाटेल 670 नसेल. नेटवरती चॅट जीपीटी वरती तुम्हाला या गोष्टी डिफरंट मिळतील. त्या गोष्टीचं जास्त महत्व नाहीये. ठीक आहे. जास्त महत्व आहे का त्या गोष्टीचं? नाही. गोष्टीचं हे महत्व आहे की अरवली पर्वत कोणता पर्वत आहे? कोणता पर्वत आहे तो? अवशिष्ट म्हणतात त्याला. कोणता पर्वत? अवशिष्ट. अवशिष्ट म्हणजे काय? झीज होऊन बनलेला. झीज होत चाललेली आहे, पाऊस पडत आहे, वातावरणाचा दोष, सगळ्या गोष्टी, त्याची उंची हळूहळू हळूहळू कमी होत एकदम आता सर्वोच्च शिखर जर तुम्हाला माहित असेल तर किती आहे अरवलीमध्ये? गुरु शिखर. ठीक आहे. 1722. बघूया आपण समोर. एक जनरल इंट्रोडक्शन म्हणून गुजरात पासून दिल्लीपर्यंत पसरलेलं आहे. पुढं इन्फोग्राफिक टाकलेले मस्त तुम्हाला समजण्यासाठी. सध्या फक्त थोडीशी माहिती बघून घ्या. त्याची लांबी सुमारे किती आहे? 607. गुजरात पासून दिल्लीपर्यंत. आणि सर्वात महत्वाचं काम काय करतं अरवली पर्वत? कोणाला माहित असेल तर सांगू शकता? ती वाळवंट आहे. कोणतं वाळवंट आहे? राजस्थान मधलं. त्या वाळवंटाचा प्रसार आपल्या इकडल्या भागामध्ये ते होऊ देत नाही. म्हणजे कोणत्या भागामध्ये? पूर्व भागामध्ये. इकडले भाग कोणता आपला? पूर्वेचा. आणि इकडला भाग कोणता आहे? पश्चिमेचा. पश्चिम भागाला जे वाळवंट आहे ते पूर्वेकडून प्रसार होण्यापासून रोखते. ठीक आहे. आणि हे जे राष्ट्रपती भवन, रायसेना टेकडी जे म्हणता तुम्ही, जिथं भारतातील महत्वाचे मुद्दे तसेच इंटरनॅशनल ज्या गोष्टी होतात त्यांच्या मीटिंग्स होतात तिथं रायसेना हिल्स म्हणतात. रायसेना हिल्स किंवा मराठीमध्ये रायसेना टेकडी हा पण या अरवली पर्वताचा एक छोटासा भाग आहे. बघूया आपण समोर. ठीक आहे. आता हे अरवली पर्वत असे झिजून बनतात बघा. ते असे झिजून झालेले गुजरात पालनपूर पासून दिल्लीपर्यंत पोहोचलेले. ठीक आहे. एवढं डीप मध्ये नाही विचारणार तुम्हाला कोणी. फक्त शिखर लक्षात ठेवायचं. आणि आता इथे दिलेल्या बरोबर बघा. अरवली पर्वतरांग गुजरात ते दिल्ली सुमारे 670. कुठनं चालू होते? गुजरात पासून कुठपर्यंत? दिल्लीपर्यंत. ही अशी जी रायसेना हिल आहे त्याच्यावर राष्ट्रपती भवन आहे. ठीक आहे. कुठे येते? रायसेना हिल्सवर. सगळ्यात प्राचीन वलित पर्वत आहे तो. जुन्या पर्वतरांगेपैकी एक, पण झीज झाल्यामुळे आता कसा येतो? अवशिष्ट. तो वलित पर्वत होता प्राचीन मध्ये, पण आता कसा येतो? अवशिष्ट बनलेला आहे. त्याच्यानंतर परत त्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर लुनी आणि साबरमती यांसारख्या नद्या यांचा उगम स्थान कोणत्या पर्वतामध्ये? अरवली पर्वतामध्ये आहे. आता यांचं प्रॉपर उगम स्थान काय आहे? तो नद्यांचा जेव्हा आपला स्पेशल भाग राहील त्याच्यामध्ये आपण सर्व गोष्टी बघणार आहे. याचं सर्वात मोठं महत्व बघा काय अरवली पर्वताचं. हा जो भाग आहे कोणता आहे तो? वाळवंटाचा. तो असं भिंतीसारखं काम करतो. ठीक आहे. काय काम करतो? भिंतीसारखं काम करतो. आणि इकडला सुपीक प्रदेश नापीक होऊ देत नाही. पण आता जर तुम्ही न्यूज बघितली असेल
बरोबर आहे. अरवली पर्वतात काय म्हटलेलं आहे? अरवली पर्वताला काय म्हटलेलं त्यांनी, की 100 मीटर काय? 100 मीटरपेक्षा जास्तच जो भाग आहे, तोच अरवली पर्वताचा भाग त्यांनी आता अरवली पर्वत म्हणून, म्हणजे अरवली पर्वत म्हणून 100 मीटरपेक्षा जास्तच भाग ग्राह्य धरला जाईल. 100 मीटरपेक्षा जो कमी भाग आहे, त्याच्यात तुम्ही बाकीच्या ॲक्टिव्हिटी करू शकता. म्हणजे तिथं कंपन्या येतील, बाकीच्या प्रायव्हेट कंपन्या वगैरे इन्व्हेस्टमेंट करतील. म्हणजे सरळ-सरळ सरकारला ही जागा आता त्यांच्या ताब्यात घ्यायची आहे. 100 मीटर म्हणजे तुम्ही समजा तुमची हाईट बघा किती असते? 1 मीटर. असे 100 जण उभे केले तुम्ही. ठीक आहे. आता अरवली पर्वत जो आहे, जवळपास त्याचा 70 ते 80% किंवा 90% पर्यंत भाग खतम होऊन जाईल, असं जर असेल तर. ठीक आहे. त्याच्यामुळं याच्यासाठी प्रोटेस्ट सुरू आहे. एकदा तुम्ही कन्फर्म करा 100 मीटर आहे का? 100च असेल. 100 मीटरपेक्षा कमी जो भाग आहे अरवली पर्वताचा, तिथे तुम्ही म्हणजे सरकार त्यांना परमिशन देणार. आता का परमिशन देणार माहिती आहे का? आता फक्त काय चालू आहे, सर्व सर्व गोष्टी कशावरती आहे? पैशावरती. इथे शिसे, तांबे, जस्ता आणि भरपूर अशा प्रकारची खनिज संपत्ती आहे. सर्वांना माहिती आहे, सर्वे झालेले आहे. मग आता याला एक वेगळं रिझन काय द्यायचं? कारण खनिज संपत्ती आहे, पर्वत आहे, पर्वतरांगा आहे. या याच्यावरती फॉरेस्ट ॲक्टनुसार आपण तिथे काही गोष्टी करू शकतो का? नाही. त्याला वेगळं वळण द्यायचं थोडं आणि दुसरा एक लॉ काढायचा, की 100 मीटर उंचीपेक्षा कमी जो अरवली पर्वत आहे, तिथे तुम्ही खोदकाम वगैरे खनिज संपत्तीसाठी काही ना काही करू शकता. त्याच्यासाठी प्रोटेस्ट चालू आहे. कारण इथे जर तुम्ही बघितलं तर अरवली पर्वत छोटा नाहीये बघा. गुजरातपासून दिल्लीपर्यंत आणि याच्यामध्ये खूपच कमी भाग म्हणजे 10 ते 15%च भाग 100 मीटरच्या वरती आहे. किती मीटरच्या वरती आहे? 100. म्हणजे जवळपास 80 ते 90% अरवली पर्वत काय होईल? पूर्णपणे नष्ट होऊन जाईल. आणि सपोज जर झालाच नष्ट, तर विचार करा थारचं जे वाळवंट आहे, वाळवंटाचा प्रदेश दुसरं वाळवंट बनवायला जास्त वेळ घेणार नाही. गोष्ट उलटी असू शकते. सुपिकाचं वाळवंट व्हायला वेळ लागेल, पण वाळवंटाचं सुपीक व्हायला वेळ लागत नाही. का लागत नाही? का लागत नसेल सांगा बरं? रेती काय? रेती, वाळू वाऱ्यासोबत वाहत चालले. इथे पडली, विषय संपला. ठीक आहे. आणि तसंच दिल्लीचं प्रदूषण रोखण्यामध्ये पण याचा चांगला हात आहे. आता ती उलटी गोष्ट आहे, की त्यांना काय वाटतं, की अरवली पर्वत आणि तिकडे हिमालय पर्वत दोन्ही पर्वतांच्या मध्ये दिल्ली असल्यामुळे प्रदूषण जास्त आहे. पण हा जर पर्वत नसला, तर प्रदूषण अजून वाढेल. का वाढेल सांगा? का वाढेल बरं प्रदूषण? याच्यामध्ये काय आहे? झाडे, त्याच्यानंतर आता असतं ना, जेवढं जास्त एन्व्हायर्नमेंट तेवढं जास्त प्रदूषण काय होईल? कमी होईल. ठीक आहे. म्हणून अरवली पर्वताबद्दल एवढं डीपमध्ये का बोललो? कारण तो न्यूजमध्ये. याच्यातलं आता एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू जर गोष्ट घ्यायची असेल तर कोणतं आहे? 1722 गुरु शिखर लक्षात ठेवायचं. ठीक आहे. नेक्स्ट. नेक्स्ट आहे तुमचा भारताचे हृदय विंध्य आणि सातपुडा. ठीक आहे. कोणता पर्वत आहे? विंध्य आणि सातपुडा. आता हे जे विंध्य आणि सातपुडा पर्वत आहे, हे असे भाग तयार मुळे आता तुम्ही जर समजा शेतात तुम्हाला माहिती आहे सर्वजण तुम्ही जर गहू काढला, ठीक आहे. आणि त्याचं काड जाळलं, तर तुम्ही बघत असाल त्या गावामध्ये अशा पूर्ण भेगा पडलेल्या असतात. बघितलेले कोणा-कोण? असं पूर्ण. हे 2 पर्वत तसेच तयार झालेले. आता डायरेक्ट आज भेग होती, आज काहीच नाही, उद्या भेग पडली असं असतं का ते? नाही. ह्या गोष्टी वर्षानुवर्ष चालत राहतात. असेच वेगळे झालेले ते. कसे झालेले? वेगळे. म्हणून त्यांना घडी म्हटलेलं की तो कुठेतरी ठोकळा पर्वत हे ठोकळ्याचे पर्वत म्हणतात. कोणते पर्वत म्हणतात त्यांना? ब्लॉक माउंटेन्स. ठीक आहे. आणि यांच्यामधून ही जी घडी पडलेली आहे त्याला रिफ्ट व्हॅली म्हणतात इंग्लिशमध्ये. काय म्हणतात? रिफ्ट व्हॅली आणि मराठीमध्ये त्यांचं नाव आहे भ्रंश घाटी. काय? भ्रंश घाटी. आणि याच व्हॅलीमधून म्हणजे याच छोट्याशा दरीमधून आपली एक नदी वाहते. कोणती नदी? नर्मदा नदी. आणि नर्मदा नदीमुळे भारतीय द्वीपकल्पाचे आपण 2 भाग समजतो. एक वरचा भाग, एक खालचा भाग. वरच्या भागामध्ये कोण आहे? विंध्य पर्वत आणि खालच्या भागामध्ये कोण आहे? सातपुडा. ठीक आहे. बघूया आपण आता. पहिला आहे विंध्य पर्वत. गुजरात ते बिहार. कसा पसरलेला आहे तो? गुजरात ते बिहार. आता इथे हे चित्र दिलेलं आहे. लाल कलरचं, रेड कलरचं. म्हणजे काय याचं आणि याचं काही ना काही वैशिष्ट्य असेलच. काय? सर्वोच्च शिखर कोणते? सद्भावना शिखर 752 लाल वाळूच्या दगडासाठी प्रसिद्ध आहे तो. कोणत्या दगडासाठी? लाल वाळूच्या दगडासाठी. जसं अरवली पर्वतामध्ये 2 नद्या होत्या आपल्या. कोणत्या? साबरमती आणि लुना. तिथे इथे 3 नद्या आहेत. मेनली चंबळ, बेटवा, केन. आपल्यासारखे जर लवण वगैरे पकडले तर भरपूर नद्या होतात मग. मेन नद्या
कोणत्या नद्या घ्यायच्या? मेन. छोट्या छोट्या नद्या जर पकडल्या तर कसं असतं, पाण्याला जायला काय पाहिजे? वाट पाहिजे. ती वाट कशी होत चालते? मोठी होत चालते आणि त्या मोठ्या वाटेचं कशात रूपांतर होतं नंतर? नदीमध्ये. आपल्याला मेन लक्षात ठेवायचं आहे. चंबळ, बेटवा आणि केन. ठीक आहे. थोडंसं पूर्वेकडील विस्तार, कैमूर आणि पारसनाथ टेकड्या. आता हा महत्वाचा काय? कधी-कधी प्रश्न येऊ शकतो, की कैमूर आणि पारसनाथ टेकड्या कोणत्या पर्वताचा भाग आहे? कोणत्या पर्वताचा भाग आहे मग तो? विंध्य पर्वताचा. ठीक आहे. इथे बघू शकता तुम्ही परत विंध्य पर्वत. भारताला दुभागणारी पर्वतरांग. ठीक आहे. हिची निर्मिती सुमारे 460 कोटी वर्षापूर्वी दोन भूभाग दूर सरकल्यामुळे, काय सरकल्यामुळे? दूर सरकल्यामुळे झालेली आहे. ठीक आहे. भौगोलिक विस्तार आणि नद्या. आता हे भौगोलिक विस्तार आणि नद्यामध्ये फक्त तुम्ही एवढं लक्षात ठेवा, चंबळ, बेटवा, केन आणि शिप्रा यांसारख्या प्रमुख नद्या याच्यामध्ये आहेत. ठीक आहे. वाचायला भरपूर आहे, तुमच्यासाठी टाकून दिलेलं आहे. दक्षिणेला नर्मदेची खचदरी याच्या दक्षिण दिशेला. ठीक आहे. आणि ऐतिहासिक मध्ये काय यायचं वैशिष्ट्य काय आहे पर्वताचं? या लाल, ठीक आहे, लाल किल्ल्याच्या कामामध्ये जे आपण घेतले होते युजफुल मध्ये, लाल दगड समजा आपण लाल कलरचे जे स्टोन यूज करू शकतो, लाल महल म्हणतात ना दिल्लीचा लाल महल, तो याच पर्वताचा एक छोटासा भाग आहे. भाग म्हणजे याचा भाग नाही, तिथपर्यंत पसरलेला नाही तो भाग. म्हणजे कसा? याचे जे स्टोन आहे दगड तिथे यूज झालेले आहेत. ठीक आहे. आता तुम्ही जर उंची बघितली याची तर किती? 752. म्हणजे हा सर्वात छोटा, म्हणजे उंचीनुसार सर्वात छोटा पर्वत असायला पाहिजे. समोर बघूया आपण. नेक्स्ट कोणता आहे? सातपुडा. सातपुडा पर्वत म्हणजे 7 पर्वतांचा समूह. सर्वोच्च शिखर कोणतं आहे? धूपगड. उंची आहे 1350. ठीक आहे. आता मी बोलताना भरपूर गोष्टी बोलून जाणार लाईव्ह लेक्चर मध्ये किंवा रेकॉर्डिंग लेक्चर मध्ये, पण तुम्हाला ज्या गोष्टी मेनली लक्षात ठेवायच्या त्या लक्षातच ठेवायच्या आहे. जसं की धूपगड किती आहे? 1350. ठीक आहे. अमरकंटक पठार हे मैकल श्रेणीतील हे पठार नर्मदा आणि सोन नदीचे उगमस्थान आहे. आता अमरकंटकन प्लेटू हा कोणाचा भाग असला पाहिजे? मग सातपुडा पर्वताचा. ती दोन नद्या कोणत्या कोणत्या आहे? नर्मदा आणि सोन. ठीक आहे. आता पश्चिमेकडून पूर्वेकडे जर एखाद्या वेळेस क्रम विचारला जातो बघा, काय असतं ना, जो पर्वत थोडासा इम्पॉर्टंट आहे, जिथे जैवविविधता, वेगवेगळे प्राणी, सगळ्या गोष्टी आहेत, तिथे प्रश्न बनतो. मग तुम्हाला जर एखादं विचारलं तर पश्चिमेकडून पूर्वेकडे, म्हणजे पश्चिमेकडून पूर्वेकडे ज्या टेकड्या आहेत त्याच्यामधल्या त्यांचा क्रम दिलेला आहे तुम्हाला. कोणती? राजपीपला, महादेव आणि मैकल श्रेणी. तर ही महत्वाची. तुम्हाला माहिती आहे मैकल पर्वत श्रेणी पेपरमध्ये आलेली भरपूर वेळेस. कोणत्या पर्वत रांगेमध्ये आलेली आहे ना, आणि कोणत्या राज्यामध्ये आहे? मला सांगा उत्तर. मैकल मध्य प्रदेश आहे का छत्तीसगड आहे? बरोबर सांगायचं. आठवा प्रश्न घेतलेला आहे आपण. ठीक आहे. सातपुडा पर्वतरांग 7 टेकड्यांचा समूह, 900 किलोमीटर लांबीचा जवळपास विस्तार आहे. तोही ब्लॉक पर्वत आहे. ठीक आहे. ठोकळा पर्वत म्हणतात त्याला. आणि सर्वोच्च शिखर कोणतं आहे? 1350. कोणतं? धूपगड. ठीक आहे. त्याच्यात परत एक बऱ्हाणपूर खिंड आहे. आता एवढ्या डीपली प्रश्न नाही विचारणार कोणी, पण त्या दोन्ही याच्यामध्ये काय? बऱ्हाणपूर खिंड. तिला काय म्हटले जाते बघा, या खिंडीला दक्षिणेचे प्रवेशद्वार म्हणतात. कोणाचे प्रवेशद्वार? दक्षिणेचे. म्हणजे दक्षिणेला जायचं, उत्तर भारतातून दक्षिणेला जाण्यासाठी प्रवेशद्वार. ठीक आहे. परत काही? नर्मदा आणि सोन नदी. तापी नदी कुठे असेल मग सांगा बरं? बघू नद्यांमध्ये नंतर आपण. पश्चिम घाट. कोणता? पश्चिम घाट सर्वात महत्वाचं आहे तुमचं. पश्चिम घाट सर्वात जास्त आहे. तुम्हाला इथं पुढच्या स्लाइडवर दाखवेल तुम्हाला. हा, इथं दिलेलं आहे युनेस्को. जगातील 36 जैवविविधता हॉटस्पॉट, जे आपण म्हणतो बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट जो म्हणतो जगातले 36, त्याच्यापैकी एक पश्चिम घाट आहे. काय आहे? पश्चिम घाट. म्हणजे सर्वात जास्त तिथं जैवविविधता. जैवविविधता म्हणजे काय? वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी, वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी, झाडे, झुडपे हे बाकी ठिकाणी तुम्हाला सापडणार नाही. असं जैवविविधताचं जे चांगलं ठिकाणी हॉटस्पॉट म्हणजे काय? एकाच ठिकाणी सगळं काही मोठ्या प्रमाणात. ठीक आहे. सलग पर्वतरांग आहे. वैशिष्ट्यचं सर्वात महत्वाचं आहे, एक सलग पर्वतरांग. आतापर्यंत आपण ज्या पर्वतरांगी बघितल्या ते एकदम सलग नाहीये. ही सलग पर्वतरांग आहे. तापी नदीपासून कन्याकुमारी पर्यंत जवळपास 1600 किलोमीटर. किती किलोमीटर? 1600. मग तापी नदी कुठे असेल? नर्मदाच्या वरतून असेल का नर्मदेच्या खालून असेल? की हा. नैऋत्य मान्सून सर्वात महत्वाचं. भारतात जो मान्सून पाऊस पडतो त्याच्यामध्ये वेस्टर्न घाटचा खूप मोठा आपल्याला मदत आहे. ठीक आहे.
नैऋत्य मान्सून वाऱ्यांना अडून पश्चिम किनारपट्टीवर भरपूर पर्जन्यवृष्टी करतो. ठीक आहे. आता तुम्ही केव्हाही बघितलं, केव्हाही न्यूज बघितली तर पश्चिम महाराष्ट्र, मुंबई, पुणे, त्याच्यानंतर खाली जर गेलो कोल्हापूर, रत्नागिरी, ठीक आहे, सिंधुदुर्ग या साईडला भयानक पाऊस पडतो. बघितलं असेल तुम्ही. का? कारण ते जे वारे नैऋत्य मान्सून वारे त्यांना काय हा पर्वत काय करतो? अडवतो या साईडला. दिलेलं नाही का? इकडे कोण दिलेलं आहे? घाबरलो ना मी त्याला पाहून. ठीक आहे. पुढच्या स्लाइडवर बघूया आपण. बघा. इथं दिलेलं आहे. युनेस्को, युनायटेड नेशन इकॉनॉमिक सोशियल कल्चरल ऑर्गनायझेशन अँड शब्द आहे त्याच्यामध्ये, एवढं की त्याला घाबरायची गरज नाही. लक्षात राहू द्या. काय? युनायटेड नेशन्स इकॉनॉमिक सोशियल कल्चरल ऑर्गनायझेशन. सोशियल आणि कल्चरल मध्ये अँडचा आहे फरक. युनायटेड नेशन इकॉनॉमिक सोशियल अँड कल्चरल. अँड कुठे टाकायचं? इकॉनॉमिक, सोशियल, कल्चरल. 3 महत्वाचे शब्द झाले. आता पुढे काय? ऑर्गनायझेशन. मग आपल्याला माहिती आहे, तुम्ही मराठी शिकता, पहिल्या ठिकाणी काय देता तुम्ही? कॉमा. आणि शेवटच्या गोष्टीच्या अगोदर काय जोडता? आणि. मग इथं काय जोडणार? युनायटेड नेशन इकॉनॉमिक सोशियल अँड कल्चरल ऑर्गनायझेशन. अशी गोष्ट लक्षात ठेवायची. ठीक आहे. महत्वाचं आहे ते. त्याचं हेडक्वार्टर कुठे आहे ते तुम्ही मला सांगायचं नंतर. हेडक्वार्टर म्हणजे कुठे बसतात ते? कुठे बसतात म्हणजे गप्पा करायला रे. हा, ठीक आहे. 1600 किलोमीटरची लांब आहे. किती? 1600 किलोमीटर लांब आहे ती. एक सलग पर्वतरांग आहे. हिच्यातलं सर्वोच्च शिखर कोणाला माहिती आहे का? कळसुबाई महाराष्ट्रातलं आहे. त्याची उंची कोणाला माहिती आहे? 1646. बर, ठीक आहे. याच्यात दिलेलं नाही का? हे काय दिलेलं आहे? अण्णाईमुडी. कोणतं? अण्णाईमुडी 2695. ठीक आहे. तेच म्हटलं कसं काय अटॅच केलेलं नाही मी. 2695. आणि हे सह्याद्री नाही, पश्चिम घाटातली जी अण्णामलाई टेकडी आहे. कोणती टेकडी? अण्णामलाई टेकडी. त्याचा भाग आहे. पण येणार कुठे आहे? पश्चिम घाटामध्ये. ठीक आहे. परत याच्यामध्ये काही सांगण्याचं, पावसाचे प्रमुख केंद्र तुम्हाला माहिती आहे. पश्चिम घाटात सर्वात जास्त पाऊस पडतो, म्हणून ते जैवविविधतेचं सर्वात मोठं हॉटस्पॉट आहे. जिथं सर्वात जास्त पाऊस पडणार तिथं सर्वात जास्त काय राहणार? प्राणी, पक्षी, झाडं वगैरे सगळ्या गोष्टी तिथेच राहणार. नेक्स्ट, उत्तर सह्याद्री. हा, आता थोडेसे त्याचे पार्ट. सह्याद्री. कोणता? सह्याद्री. पश्चिम घाटाचे पार्ट आहे. हा उत्तर सह्याद्री. कोणता सह्याद्री? उत्तर. याच्या खाली कोणता राहणार? दक्षिण. जे आपले छत्रपती शिवराय, छत्रपती संभाजी महाराज यांचे आपण जे सह्याद्रीचा जो उल्लेख ऐकतो नेहमी, तो कोणता आहे? उत्तर सह्याद्री. कळसुबाई, त्याच्यानंतर नाशिक, मुंबई, महाबळेश्वर या सगळ्या गोष्टी त्याला अटॅच आहे. स्थळघाट, बोरघाट काय आहे? हे प्रमुख घाट आहे त्या पर्वतातले. स्थळघाट मुंबई आणि नाशिक, बोरघाट मुंबई आणि पुणे या 2 सिट्यांना जोडणारे. जसे आपण पासेस बघितल्या होत्या का? बघितल्या होत्या ना? तसे हे घाट आहे जोडणारे. ठीक आहे. प्रमुख पर्वतरांगा कोणत्या आहे? सातमाळा, हरिश्चंद्र, बालाघाट. लक्षात ठेवायचे नावं. महाराष्ट्राचा विचार करत आहे, महाराष्ट्राच्या एक्झाम देते, सह्याद्री पर्वताबद्दल आपल्याला बऱ्याच गोष्टी माहिती पाहिजे. ठीक आहे. अजून तुम्हाला सह्याद्री पर्वताबद्दल जर बाहेरून काही मिळवता आल्या गोष्टी, ज्या काही आपल्या कव्हर नाही झाल्या, त्याही तुमच्या नोट्समध्ये तुम्ही ऍड करून घ्यायच्या. ठीक आहे. कळसुबाई 1646 महाराष्ट्रातलं सर्वोच्च शिखर आहे. कन्फ्युज नका होऊ. पश्चिम घाटातलं सर्वोच्च शिखर आहे का ते? पश्चिम घाटातलं कोणतं सर्वोच्च शिखर? अण्णामुळाई. पण महाराष्ट्रातलं जेव्हा विचार केला तुम्हाला तेव्हा कोणतं राहील? कळसुबाई. ठीक आहे. बघून घ्या थोडंसं पुढं. चला, त्याच्यानंतर कोणते? दक्षिण सह्याद्री. दक्षिण सह्याद्रीमध्ये अण्णाईमुडी. आत्ताच बघितलं आपण. अण्णाईमुडी, अण्णाईमलाई हिल्स आहे. त्याच्यानंतर निलगिरी पर्वत दिलेले आहे तिथं. निलगिरी पर्वत, निलगिरी, अण्णामलाई, वेलची या टेकड्या. ठीक आहे. पालिनी पण एक हिल आहे. आता आपण जेव्हा बघू ना टेकड्या तेव्हा काय झालं? हा, निलगिरी, अण्णामलाई, वेलची आणि पालिनी ह्या टेकड्या. वेलची टेकड्या हे नाव आहे त्याचं. काय? वेलची टेकड्या. महत्वपूर्ण टेकड्या. वेलची टेकड्या हे ते टेकडीचं नाव आहे. मीच कन्फ्युज झालो होतो. निलगिरी, त्याच्यानंतर अण्णामलाई, वेलची टेकड्या आणि पालिनी ह्या 4 महत्वाच्या टेकड्या आहे दक्षिण सह्याद्रीमध्ये. कुठे? दक्षिण सह्याद्रीमध्ये. प्रमुख खिंड कोणती आहे? पालघाट खिंड, जी केरळला आणि तामिळनाडूला जोडते. आता आपण 3 बघितल्या जनरली. 3 बघितल्या. कोणत्या कोणत्या? स्थळघाट मुंबई आणि नाशिक, बोरघाट मुंबई आणि पुणे, आणि तिसरी पालघाट जी केरळ आणि तामिळनाडूशी जोडते. ह्या महत्वाच्या आहे. आणि एक इकडे बघितली होती दक्षिणेचे प्रवेशद्वार. कुठे आहे ती? बरहानपूर. आठवतं ना? नेक्स्ट,
पूर्व घाट, पश्चिम घाट झाले. आता काय पूर्व घाट. पश्चिम घाटापेक्षा प्राचीन आहे. पश्चिम घाटापेक्षा हे कसे येते प्राचीन पण कमी उंचीचे. कमी उंचीचे आणि तुटक. तुटक का असतील बरं? तुटक का असतील? खालच्याच लाईनवर दिलेले नद्या. महानदी, महानदी पाहिजे इथं. ठीक आहे. गोदावरी, कृष्णा, कावेरी या प्रमुख प्रमुख नद्यांनी त्याला बारीक केलेलं आहे. आता ते पूर्ण आता पुढच्या याच्यावर तुम्हाला दिसून जाईल ते. आणि त्याची उंची किती सरासरी 600 मीटर. बघूया आपण त्याच्यामध्ये काय काय महत्वाचं आहे आपल्यासाठी. आता बघा, प्राचीन वलित पर्वतरांगे कशी आहे? प्राचीन वलित म्हणजे काय? ठीक आहे ना, फोल्ड माउंटेन. वलित म्हणजे काय? फोल्ड माउंटेन. ठीक आहे. सर्वोच्च शिखर जिंदगडा 1680. कुठे येते? आंध्र प्रदेश. आता पूर्व घाट थोडासा म्हणजे मुलांच्या अभ्यासातून सुटतो तो. त्याच्यामुळे त्यातल्या गोष्टी, कारण काय सर्व प्रश्न कुठे बघितले तुम्ही? पश्चिम घाटावरच बघितले. एखाद्या वेळेस जर इकडे प्रश्न आला तर ह्याही गोष्टी आपल्या क्लिअर पाहिजे. सर्वोच्च शिखर आहे जिंदगडा 1680. त्याच्यामध्ये महत्वाच्या टेकड्या आहे ओडिसा, महेंद्रगिरी. ओडिसामध्ये कोणते? गडजात आणि महेंद्रगिरी. आंध्र प्रदेशमध्ये नलमलाई, पालाकोंडा आणि शेषाचलम. शेषाचलम धुक्या गाणी साला आठवतं का? पुष्पा भाऊ. कोणतं जंगल असतं ते? शेषाचलम. आठवतं ना? पिक्चर बरं आठवत तुम्हाला. तामिळनाडूमध्ये काय आहे? जावडी. जावई नाही हा, जावडी. शेवराय, पंचमलाई, सिरुमलाई. आता काय आहे, इथे टेकड्या का टाकायला माहिती का? कारण इथे प्रश्न टेकड्यावर बनू शकतो. कशावर बनू शकतो? टेकड्यावर. या टेकड्या, कारण इथे सर्वोच्च शिखर एकच आहे 1680. ठीक आहे. परत याच्यामध्ये दुसरे सर्वोच्च शिखर कोणते? महेंद्रगिरी 1501. कुठे? ओडिसा. बरोबर आहे. कोणत्या कोणत्या पर्वतरांगा बघितल्या आपण सांगा? पहिली कोणती होती? अरवली. त्याच्यानंतर अरवली मधलं सर्वोच्च शिखर 1722. त्याच्यानंतर विंध्य पर्वत. कोणतं होतं सर्वोच्च शिखर? विंध्य पर्वत सांगा. 752. नाव सांगा. कोणतं आहे? सद्भावना आहे का? हा, सद्भावना शिखर आहे ना? मीच विसरलो. सद्भावनाच आहे ना? मला कन्फ्युज करता का रे? त्याच्यानंतर सातपुडा. सातपुडा मध्ये कोणतं आहे? धूपगड. उंची. त्याच्यानंतर पश्चिम घाट. पश्चिम घाटामध्ये कोणतं आहे? अण्णामलाई. उंची 2695. बरं, पुढे दाखवतो तुम्हाला. तुम्हीच सांगा मग मला आता. पूर्व घाटामध्ये कोणतं आहे? हे इकडे 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 नाही, इकडे कोणतं आहे? जिंदगड 1680. आणि दुसरं कोणतं आहे? महेंद्रगिरी 1501. तिकडे दुसरं कोणतं आहे? निलगिरी पर्वतामध्ये आहे. निलगिरी पर्वत आहे आपला छोटासा बाकी पार्ट, बघून घेऊ. निलगिरी टेकड्या कोणत्या? निलगिरी. निलगिरीमध्ये कोणतं आहे? दोडा बेट्टा. हाही प्रश्न विचारला जातो. 2637. निलगिरीचं परत एक वैशिष्ट्य काय आहे? निलगिरीचं परत एक वैशिष्ट्य असं आहे, इकडून पश्चिम घाट येतात, सॉरी इकडून पूर्व घाट येतात, इकडून पश्चिम घाट येतात आणि ती मिळतात कुठं? निलगिरी. हाही प्रश्न आलेला आहे. PYQ सिरीज मध्ये बघितला होता ना हा प्रश्न, की पश्चिम घाट आणि पूर्व घाट कोणत्या ठिकाणी मिळतात? निलगिरी टेकड्या, निलगिरी पर्वतरांगा जे म्हणायचे ते म्हणू शकता. यांचा अर्थ असतो निळे पर्वत. त्यांना कलर मारलेला आहे का? नाही. मग निळे का म्हणत असतील त्यांना? त्यातल्या वातावरणामुळे. ठीक आहे. आणि निलगिरी पर्वतामध्ये एक गोष्ट परत लक्षात ठेवा, भारतातील पहिले बायोस्फिअर रिझर्व. बायोस्फिअर म्हणजे तिथे पूर्ण एक पर्यावरणाची एक अशी बाउंड्री आखलेली असते, अशी मार्किंग नसते केलेली. आपण ज्या लाईन बघितल्या ना, मॅकमोहन वगैरे लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोल, तशी ती याच्यामध्ये कोणतीच ऍक्टिव्हिटी चालणार नाही. तो रिझर्व एरिया आहे. काय आहे तो? रिझर्व एरिया. त्याच्यामध्ये कोणीच इंटरफेअर करू शकणार नाही. ठीक आहे. जर समोर गेलो थोडाच वार, आता जे बोललो ते बघून घेऊया आपण. अरवली, विंध्य पर्वत, सातपुडा, पश्चिम घाटात दोन प्रकार आहेत, उत्तर सह्याद्री, दक्षिण सह्याद्री. निलगिरी ही कोणती आहे? अण्णामलाई. अण्णामलाई ही निलगिरी, अण्णामलाई इथेच आहे. पूर्व घाट. ठीक आहे. त्याच्यानंतर लास्ट वरती घेतो त्याला थोडस मस्त दिसलं पाहिजे.
छोटस करू आपण त्याला परत. दिसतं आता? ठीक आहे, बघा आता भारतातील प्रमुख पर्वतरांगाची सर्वोच्च शिखरे हिमालय वगळता. मग मी हिमालयाचं जर म्हटलं तर कोणतं राहील सांगा बरं? हिमालयाचं कोणतं राहील? हिमालयामधलं सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट. कोणतं आहे? माउंट एव्हरेस्ट. भारतातील सर्वोच्च शिखर K2 आणि संपूर्ण हा शब्द जोडला. संपूर्ण भारतातील सर्वोच्च शिखर कांचनजंगा. K2 ची उंची माउंट एव्हरेस्टची 8,848.86 आणि कांचनजंगा 8586 लक्षात ठेवायचं 8,586. ठीक आहे. त्याच्यानंतर कांचनगंगा नंतर जर तुम्हाला शिखर विचारलं भारतातलं तर कोणतं राहील? नंदादेवी. कोणतं राहील? नंदादेवी. आता आपण एकदा बघू. अण्णामलाई कुठे? केरळ. पश्चिम घाट. जोडाबेट्टा तामिळनाडू. निलगिरी पर्वत. उंची पण लक्षात ठेवा 2637. एक गोष्ट सांगतो तुम्हाला, आज जे शिकलो सर्वात महत्वाचं हेच, याच्यावरच प्रश्न आहे 100%. ठीक आहे, याच्यावरच प्रश्न राहिले, याच्यापेक्षा जास्त प्रश्न तुम्हाला विचारणार नाही. गुरु शिखर 1722 राजस्थान अरवली पर्वतरांगा. जिंदगडा शिखर आंध्र प्रदेश पूर्व घाट. त्याच्यानंतर धूपगड 1350 मध्य प्रदेश. सातपुडा पर्वतरांग. तिन्ही प्रश्न लक्षात राहू द्या, 1 2 3. सद्भावना शिखर मध्य प्रदेश. विंध्याचल, हिमाचल नाही, विंध्याचल कन्फ्युज नका हो. विंध्य पर्वतरांगा आणि विंध्याचल एकच आहे. आता याच्यात काय उरलं थोडासा पार्ट, जसं की मैकल पर्वतरांगा म्हणा, मैकल टेकड्या म्हणा. ठीक आहे, अशा छोट्या छोट्या तुम्हाला टेकड्याचे प्रश्न बनवू शकतात याच्यावरती. एकदा रिव्हिजन मारत चालायचं. कसं आहे, माझं काम आहे शिकवणं. माझ्याकडून कधी कधी चुका होऊ शकतात. चुका सर्वांकडे होतात. फक्त काय, जिथं चूक झाली ती तुम्हाला सुधारायची. ठीक आहे, कन्फर्म करत चालायचंय. एखाद्या वेळेस काय होतं, आपलं जसं झालं होतं मागच्या वेळेस, कांचनजंगाची उंची आपण काही जणांनी 8,595 म्हटलं होतं, काही जणांनी 8,598 म्हटलं होतं, पण ओरिजिनल उंची किती आहे? 8586. ठीक आहे. समोर जर गेलो आपण तर छोटस काय निष्कर्ष, भारताचे प्राचीन आधारस्तंभ. काय आहे भारताचे प्राचीन आधारस्तंभ? ते आता आहेच ना, भूगोल शिकताना. नद्या म्हणजे फक्त पाणी, जमीन म्हणजे फक्त माती आणि पर्वत म्हणजे फक्त खडक असं असतं का? नाही. काय असतात ते? या केवळ दगड मातीच्या रांगा नाहीत, तर भारताच्या हवामानाचे, नद्यांचे आणि संस्कृतीचे कोट्यवधी वर्षापासून साक्षीदार आणि संरक्षण आहेत. ठीक आहे. नद्या, पर्वतरांगा, जमिनी ह्या जर गोष्टी नसल्या तर त्या गोष्टी कशा असतात? वाळवंटासारख्या असतात. कशा असतात? वाळवंटासारख्या. ठीक आहे. त्याला महत्व राहत नाही. तिथे ना आर्थिक गोष्टी असतात ना सांस्कृतिक गोष्टी असतात. आता वाळवंटामध्ये काही आहे का? नाही. म्हणून यांना खूप महत्व दिल्या गेलं पाहिजे आणि त्यांचं संवर्धन संवर्धन केल्या गेलं पाहिजे. ठीक आहे. जरा कार्बन डायऑक्साईड जास्त झाला ना रूम मध्ये. हा, ठीक आहे, चालेल. समोर धन्यवाद. जय श्रीकृष्ण. कनेक्ट राहा. काही डाऊट असेल तर विचारू शकता. तुम्हाला काही डाऊट आहे का? हे आता बघा, याची जी पीडीएफ आहे टेलिग्राम चॅनल वरती आहे. प्रायव्हेट ग्रुप आहे तो. कोणता ग्रुप आहे? प्रायव्हेट. त्याच्यासाठी तुम्हाला मला मेसेज करावा लागेल. माझी मेहनत आहे स्लाइड बनवण्यामध्ये, त्याच्यामुळे ते स्लाइड जास्त म्हणजे दुसरा कोणी त्याचा गैरवापर करू नये म्हणून मी त्याच्यासाठी प्रायव्हेट ग्रुप केलेला आहे. तुम्हालाही त्या मिळून जातील. ठीक आहे. जय श्रीकृष्ण.